सकाळी सकाळी सीमा जेव्हा तिच्या खोलीतून सलवार सूट घालून खोलीबाहेर आली तेव्हा तिला पाहून तिची सासू सावित्रीताई तिच्यावर भडकली. "अगं हे काय सुनबाई, ड्रेस घालून आलीस? तुझ्याकडे तर एकही ड्रेस नव्हता. आम्हीही नाही आणून दिला. मग कोणी दिला तुला हा ड्रेस?" सासूचे बोलणे ऐकून सीमा घाबरत म्हणाली, "आई, हा ड्रेस तर तुमच्या मुलानेच मला काल बाजारातून आणून दिला. त्याचे काय आहे ना, साडीमध्ये खूप गरम होतं." सीमा पुढे काही बोलणार तेवढ्यात सावित्रीताई तिला रागाने म्हणाल्या, "गरम होतं म्हणजे? भारतात काय तू एकटीच आहेस का साडीत खूप गरम होते म्हणायला? तुझ्या नवऱ्याने आणून दिला ना हा ड्रेस. त्याला काय कळतं घरंदाज सुनेने कसे राहायचे ते? ड्रेस घेण्याआधी मला विचारायचं नव्हतं का त्याने? मी बघ इतकी वर्ष साडीच नेसते. घरात कोणी पाहुणा आला तर तुला बघून काय म्हणेल? अजून लग्नाला 6 महिनेही झाले नाहीत आणि तू ड्रेस घालून फिरत आहेस. अगं मी ढगात गेल्यावर जे करायचे आहे ते कर, पण माझ्या जिवंतपणी हे सगळं चालणार नाही." सासूचे हे बोलणे ऐकून सीमा समोर उभ्या असलेल्या आपल्या नवऱ्याकडे म्हणजे विजयकडे पाहू लागली. ती डोळ्यांनी जणू त्याच्याकडे तक्रार करत होती. विजय पुढे होऊन सावित्रीताईंना म्हणाला, "आई, सीमाने मला ड्रेस आणा असे सांगितले नव्हते. मी स्वतःहून तिच्यासाठी ड्रेस आणला आहे. मग तू तिला का रागावतेस? मला बोल ना, तुला काय बोलायचे आहे ते." हे ऐकताच सावित्रीताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, "अरे गाढवा, तुझ्या बायकोला ह्या घरात येऊन अजून 6 महिनेही झाले नाहीत आणि तू तिची बाजू घेतोस? गप्प बस. जास्त आगाऊपणा करून बोलू नकोस. आणि तू ग महाराणी, आता कपडे बदलणार आहेस की अशीच ह्या ड्रेसमध्ये उभी राहणार आहेस?" सासूचे बोलणे ऐकून सीमाच्या डोळ्यात पाणी आले. ती रडत तिच्या खोलीत निघून गेली. तर तिच्या मागोमाग विजयही खोलीत गेला. खोलीत गेल्यावर सीमा विजयला रागाने म्हणाली, "हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्हाला माहिती आहे ना की तुमच्या आईला मी ड्रेस घातलेला अजिबात आवडत नाही. मग तरीसुद्धा तुम्ही मला ड्रेस का आणून दिला?" विजय सीमाचा हात धरून तिला समजवायचा प्रयत्न करत होता, पण सीमाने त्याचा हात झटकून टाकला. आज सावित्रीताईंनी तिला चांगलेच दाखवून दिले होते की त्यांच्या परवानगीशिवाय घरात काहीही चालणार नाही. सीमा आता घरात घाबरत आणि दबकत राहत होती. डोक्यावरून पदर थोडा जरी सरकला तरी ती पटकन ओढून घेत असे. एक दिवस घराबाहेर कपडे विकणारा माणूस आला होता, जो गाऊन विकत होता. सावित्रीताईंनी सीमाला आवाज देऊन बाहेर बोलावून घेतले. सीमा बाहेर येऊन बघते तर काय, तिची सासू तिला गाऊन चॉईस करायला सांगत होती. सीमा हळू आवाजात म्हणाली, "आई, मी गाऊन नाही घालत." त्यावर सावित्रीताई हसून म्हणाल्या, "अगं तुला कोण गाऊन घाल म्हणतोय? हे गाऊन मी माझ्यासाठी घेते आहे. ह्या उन्हाळ्याच्या दिवसात मला साडी घालून झोपायला नको वाटतं. आणि तसेही माझी सासू जिवंत आहे का मला बघायला?" सासूचे बोलणे ऐकून सीमा आश्चर्यचकित झाली आणि मनात विचार करू लागली, "मग माझेही असेच का? म्हणजे सासू गेल्यावरच मला स्वातंत्र्य मिळणार?" सासू म्हणाली, "अगं आहेस कुठे? कुठे हरवलीस? की दिवसाढवळ्या स्वप्न बघते आहेस गाऊन घालायचे?" असे बोलून सावित्रीताईंनी स्वतःसाठी 2 कॉटनचे गाऊन विकत घेतले आणि घरात गेल्या. सीमा मात्र आश्चर्यचकित होऊन सासूचे वागणे पाहत होती. आता जसजसे दिवस जात होते तसतसे सासूचे सीमावरचे नियंत्रण वाढतच चालले होते. एके दिवशी घरी पाहुणे येणार होते, त्यामुळे सावित्रीताईंनी छोलेची भाजी बनवण्यासाठी रात्रीच सीमाला चणे भिजवायला सांगितले होते. सीमाने आपल्या पद्धतीने चणे भिजवून ठेवले, पण दुसऱ्या दिवशी सीमाने भिजवलेले चणे पाहून सावित्रीताईंना राग आला. त्या सीमाकडे गेल्या आणि म्हणाल्या, "अगं तुला इतके चणे भिजवायला कोणी सांगितले? फक्त 4च तर लोक येत आहेत जेवायला. तुला काय वाटले लग्नाचे भराड येते का म्हणून तू इतके चणे भिजवलेस?" सीमा घाबरून त्या चण्यांकडे बघत होती. पाहुणे येण्याआधी सीमाने सगळा स्वयंपाक तयार करून ठेवला होता. एक एक पदार्थ सासूला दाखवून बनवला होता, जेणेकरून पुन्हा काही चूक होऊन ओरडा खावा लागू नये. काही वेळाने पाहुणे आले. जेव्हा पाहुण्यांनी जेवण केले तेव्हा त्या सगळ्यांनी सीमाच्या हातच्या स्वयंपाकाची भरभरून प्रशंसा केली. सावित्रीताईंना जास्त वाटणारी छोलेची भाजी आता संपली होती. सगळी भाजी संपल्याचे पाहून सीमाने एक मोठा उसासा टाकला, पण आता तिला समजले होते की तिच्या सासूबाई फार कंजूस आहेत. ज्या पाहुणे जेवायला येणार आहेत म्हटल्यावर अगदी कमी प्रमाणात स्वयंपाक करतात. त्या दिवशी पाहुणे मंडळी गेल्यावर
विजय सावित्रीताईंना म्हणाला, आई, सीमाचा अंदाज अगदी बरोबर होता. तू उगाच तिला ओरडत होतीस. आई, मी तर म्हणतो तू सगळं तिच्यावर का सोपवत नाहीस? ती तुला सगळं विचारून करते, अगदी व्यवस्थित करते आणि तरीही तू तिला कुठल्याही गोष्टींवर झापत असतेस. मुलाचे बोलणे ऐकून सावित्रीताई त्याच्यावरच ओरडल्या. काय तर म्हणे, ही सगळी कामे व्यवस्थित करते. अरे, हे माझे घर आहे आणि मीच ह्या घरात मालकीण आहे. इतकी वर्ष हा प्रपंच मी एकटीनेच सांभाळला आहे. जर मी हिच्यासारखी कामं केली असती ना, तर इतका मोठा प्रपंच कधीच उभा राहिला नसता. अरे, तुझ्या बायकोला उधळवास करण्याची सवय आहे हे तिने जास्तीचे चणे भिजवले त्यावरूनच कळते. हे बघ, तू म्हणतोयस त्याप्रमाणे मी जर हिच्यावरच सगळं सोपवलं तर ही माझ्या घराची वाट लावेल. त्यामुळे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ह्या घरात माझ्या परवानगीशिवाय काहीही होणार नाही. आणि तुम्हाला जर माझे ऐकायचे नसेल तर मग माझे या घरात काय काम? आरामात राहा तुम्ही दोघे राजाराणी आणि मला द्या सोडून एखाद्या वृद्धाश्रमात. आणि तसेही आजकालच्या मुलांकडून कसल्या अपेक्षा ठेवायच्या? असे बोलून सावित्रीताई आपल्या डोळ्यातील पाणी साडीच्या पदराने पुसू लागल्या. पण सीमा हे पाहून चकित झाली की सासूने कुठली गोष्ट कुठे नेऊन पोचवली आहे. हा विचार करूनच तिचे काळीज धडधडू लागले की आणखी किती दिवस हिला आपल्या सासूच्या हिटलरसारख्या वागणुकीला तोंड द्यावे लागणार आहे. दुसऱ्या दिवशी विजय त्याच्या आईला म्हणाला, आई, आज मी आणि सीमा दुपारी तिच्या माहेरी जाणार आहोत आणि रात्रीपर्यंत परत येऊ. हे ऐकून सावित्रीताई पुन्हा संतापल्या. हो का? मला आता ह्या घरात विचारते कोण? दोघं आपल्या मर्जीचे मालक असल्यासारखे वागतात. अरे विजय, मुलांनी सासरी जाऊन बसणं बरं नव्हे रे. कसे कळत नाही तुला? आईचे असे बोलणे ऐकून विजय म्हणाला, आई, हे काय बोलतेस तू? अगं, आता जमाना बदलला आहे आणि मी फक्त 2-4 तासांसाठीच जातोय. यात वाईट वाटण्यासारखे काय आहे? खरे तर मला विचारण्याची गरज वाटली नाही, पण तरीही आम्ही काही न सांगता तर जात नाही ना. सीमाला तिच्या आईला भेटण्याची खूप इच्छा झाली म्हणून तिला घेऊन चाललोय आणि संध्याकाळी परत घेऊन येणार आहे. विजयचे असे बोलणे ऐकून सावित्रीताईंनी घर डोक्यावर घेतले. त्या म्हणाल्या, अरे, आईला इतकंच भेटावंसं वाटतं तर मला तिने एकदा तरी सांगितलं असतं ना. मी काय तिला नको म्हणणार होते का? पण मला मेलीला विचारतोय कोण? बरोबर आहे, एका विधवा बाईची याहून जास्त काय इज्जत असते. आज जर तुझे वडील जिवंत असते तर मला हे दिवस बघावे लागले नसते. आईचे बोलणे ऐकून विजय थक्कच झाला. कोणास ठाऊक आई कोणत्या काळातल्या गोष्टी करत आहे. आजच्या काळात अशा गोष्टी कोण बोलतं? खोलीत बसलेल्या सीमाला सासूचे बोलणे ऐकू येत होते. ती भयंकर संतापली होती. क्षणभर तिला असे वाटले की सरळ जावे आणि सासूला म्हणावे की मला तुमच्या मरणाची वाट पाहावी लागेल का? तेव्हाच मला मोकळेपणाने श्वास घेता येईल. पण सोन्याची मर्यादा आडवी आली आणि तिने राग गिळून टाकला. तेवढ्यात विजय खोलीत आला आणि म्हणाला, आता का बसली आहेस? येतेस ना? सीमा रडवेल्या स्वरात म्हणाली, एवढं सगळं ऐकल्यावर तुम्हाला खरंच वाटतं आपण जायला पाहिजे? तुम्हाला माहिती आहे ना परत आल्यावर काय होईल? विजय रागाने सीमाकडे बघू लागला. काही होणार नाही. तू चल माझ्याबरोबर. तू स्वयंपाक बनवून ठेवलाय ना? मग नको काळजी करू. असे बोलून विजयने सीमाचा हात पकडला आणि तिला बाहेर घेऊन गेला आणि आईला म्हणाला, आई, आम्ही जातोय. संध्याकाळपर्यंत परत येऊ. आम्ही बाहेरच जेवण करून येऊ. सीमाने तुझे जेवण बनवून ठेवले आहे. वेळेत जेवून घे. सावित्रीताई लगेच डोळे पुसायचे नाटक करू लागल्या, पण विजयने आईकडे दुर्लक्ष केले आणि सीमाला घेऊन निघून गेला. खरे तर सीमा जाताना खूप घाबरली होती. ती मनात म्हणाली, काय माहिती आता परत आल्यावर काय गोंधळ होणार आहे. विजय तर सकाळी ऑफिसला जाईल आणि सासू भुकेलेल्या वाघिणीसारखी माझ्यावर तुटून पडेल. जेव्हा दोघे रात्री घरी परतले तेव्हा डोळ्यासमोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. विजयची बहीण सुमन घरी आली होती. तिने विजयला पाहताच रागाने विचारलं, विजय, हे काय पद्धत आहे का? तुम्ही दोघे आईला असंच सोडून निघून गेलात? अरे, मी आले नसते तर काय झाले असते कोणास ठाऊक. बरं झालं मी आईला फोन केला. हे ऐकूनही विजयला काही समजत नव्हते की ती काय म्हणते आहे. ते दोघे जाताना तर त्याची आई अगदी व्यवस्थित होती, पण आता परत आल्यावर सावित्रीताई सोफ्यावर बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. सीमा धावतच सासूकडे गेली तर सुमेने तिला झापलं. आईचा BP वाढला
आणि ती बेशुद्ध झाली. बरे झाले की त्यावेळी आई मला फोनवर बोलत होती. मी आल्यावर पाहिले तर स्वयंपाकघरात आईसाठी शिळ्या भाकरी होत्या. विजय, ही कसली पद्धत आहे तुझ्या बायकोची? तिला जाताना आईसाठी स्वयंपाक बनवून ठेवता आला नाही का? सीमा ही ऐकून आश्चर्यचकित झाली. ती लगेच म्हणाली, नाही ताई, मी तर आईसाठी गरम गरम भाकरी आणि भाजी बनवून गेले होते. सुमन म्हणाली, अच्छा, म्हणजे मी खोटं बोलते का? आईने मला फोनवर सांगितलं आणि ती रडतसुद्धा होती की तिला दुपारपासून काही खायला मिळालं नाही. किती निर्लज्ज आहात तुम्ही दोघे. आईला न विचारता बाहेर निघून गेलात. सीमा तर आपल्या सासूचे एवढे मोठे खोटे ऐकून दचकून विजयकडे पाहू लागली. विजय आईच्या मानसन्मानामुळे गप्प राहिला, पण तो सुमनला एवढेच म्हणाला, सीमाने ताजे जेवण बनवले होते. आता हे आईच सांगू शकेल की शिळी भाकरी कुठून आली? सुमन विजयला रागाने म्हणाली, इथे आईची अवस्था कशी झाली हे दिसत नाहीये का तुला? शिळ्या भाकरीबद्दल काय विचारतोस आईला? आणि वहिनी, तू इथे उभी राहून काय करतेस? जा आणि आईसाठी थंडगार सरबत बनवून आण. सीमा शांतपणे स्वयंपाकघरात सरबत बनवू लागली. विजयही काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेला. सीमाने पोळीच्या डब्यात पाहिले तर खरंच त्यात शिळी भाकरी होती, पण त्या भाकरी तिने बनवल्याच नव्हत्या. भाकरी पाहताच सीमाच्या मनात शंका आली, पण ती सासूला याबद्दल काहीच बोलली नाही. सीमाने सासूला सरबत दिला. काही वेळात सावित्रीताई उठून बसल्या आणि आपल्या मुलीशी सुमनशी बोलू लागल्या. तेव्हा सुमनने मुद्दाम सीमाला ऐकवून म्हटलं, आई, मी काही दिवस इथेच राहणार आहे. माझा ह्या दोघांवर काही भरवसा नाही. हे दोघे तुझी व्यवस्थित काळजी घेत नाहीत. हे ऐकून सीमाला खूप वाईट वाटले, कारण ती तर कधीही सासूच्या परवानगीशिवाय कोणतेच काम करत नव्हती. ती खोलीत जाऊन विजयला म्हणाली, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आपण बाहेर गेलो तर काहीतरी गोंधळ होणार म्हणून. बघा आता काय झाले. विजय म्हणाला, मी तर ह्याची कल्पनाही केली नव्हती. पण तू काळजी करू नकोस, अशा गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही. पण सीमाला आपल्या नणंदेचे तिरस्काराचे शब्द आठवून चीड येत होती. सुमन पुन्हा पुन्हा तिला ऐकवून म्हणत होती की सीमा ना व्यवस्थित घर सांभाळते ना सासूला जेवणही वेळेवर देत नाही. दुसऱ्या दिवशी सीमा रोजच्याप्रमाणे लवकर उठली आणि कामाला लागली. पण जेव्हा ती आपल्या सासूसाठी आणि नणंदेसाठी चहा घेऊन गेली, तेव्हा त्या दोघींचे बोलणे तिच्या कानावर पडले. सुमन हसत हसत आपल्या आईला म्हणत होती, पाहिलंत ना आई, माझी आयडिया कामी आली ना? माझे ऐकशील तर फायद्यात राहशील. काल ते दोघे गेलेच होते ना, तेव्हाच तू गोंधळ करायला पाहिजे होता. तू कशी काय गप्प बसलीस कोणास ठाऊक? त्यांनी जाण्याच्या आधी तुला येऊन काही विचारलं होतं का? सावित्रीताई ताठपणे म्हणाल्या, नाही विचारलं, म्हणूनच तर मला राग आला. सुमन हसत म्हणाली, आई, हे एक बरे झाले ना, माझ्याकडे शिळ्या भाकरी होत्या म्हणूनच तर मी पटकन घेऊन आले, नाहीतर तुझ्या सुनेचा माझ्या बोलण्यावर कधीच विश्वास बसला नसता. पण आई, आता एक गोष्ट लक्षात ठेव बरं का, आता तुला एकदम कडकच राहावं लागेल, नाहीतर हे दोघे मालक होतील आणि तू नौकर. आता तू बघशील, हे दोघे तुला न विचारता कुठेच जाणार नाहीत. हे ऐकून सीमाच्या पायाखालची जमीनच सरकली. दोघी मायलेकी इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतात हा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. विजयला अजूनही असेच वाटत होते की आईचा BP वाढला होता. त्याला त्याची आई आणि बहीण अगदी निष्पाप वाटत होते. पण सीमाने ठरवले, आता बस, खूप झाले. मी आता असे होऊ देणार नाही. हे घर माझेही आहे, इथे माझाही हक्क आहे आणि मीही माणूस आहे. त्यामुळे मला कुठे जायचे असेल तर ह्या दोघी तिला थांबवू शकणार नाहीत. खूप सहन केले मी, पण आता आणखी नाही. सीमाला समजले की तिच्याशी एक खेळ खेळला जात आहे. जर ती गप्प राहिली तर तिचा बळी जाईल आणि तिला नेहमीच शांत राहावे लागेल. ती शांतपणे खोलीत जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघी मायलेकी विचार करत बसल्या होत्या. त्या दोघीही तिच्या झोपेतून उठण्याची वाट पाहत होत्या. सुमन तिच्या आईला म्हणाली, आई, तुझी सून अजून झोपेतून उठली नाही. तू हा कोणता नियम बनवला आहेस? अगं आई, तिला लवकर उठायला सांगत जा. मला चहा प्यावासा वाटतोय. पण मला सांग, ती दररोज तुला इतक्या उशिरापर्यंत चहा देत नाही का? अगं नाही, ती मला रोज सकाळी लवकर चहा देते, पण कोणास ठाऊक ती आज का उठली नाही. मी तर तिला आधीच बजावून सांगितले होते, मला सकाळी लवकर चहा लागतो. थांब, मी तिला पाहून येते. असे बोलून सावित्रीताई उठून जाऊ लागल्या. पण सुमन म्हणाली, आई,
जर ती झोपली असेल तर तिला 4 शिव्या देऊन उठव. तिला दया दाखवण्याची गरज नाही. त्या दोघींचे बोलणे सीमा त्यांच्या खोलीबाहेरच्या खिडकीजवळ उभी राहून ऐकत होती. त्या माईलेकीचे बोलणे ऐकून तिला आश्चर्य वाटले. जेव्हा तिने सावित्रीताईंना तिच्या खोली येण्याबद्दल बोलताना ऐकले तेव्हा ती पटकन तिच्या खोलीत जाऊन बेडवर झोपली आणि झोपेचे नाटक करू लागली. मग सावित्रीताई आत येताच मोठ्या आवाजात म्हणाल्या, "ए महाराणी, अगं तुझे घड्याळ बंद पडले आहे काय? इतक्या उशिरापर्यंत झोपतात का? तिकडे माझी मुलगी चहाची वाट बघत बसली आहे आणि ही महाराणी इथे चादर ओढून झोपली आहे." असे म्हणत सावित्रीताईंनी सीमाची चादर ओढली. आईचे बोलणे ऐकून बाथरूममधून आंघोळ करून आलेला विजय म्हणाला, "काय झालं आई? इतक्या सकाळी अशी का ओरडत आहेस?" आपल्या मुलाला पाहून सावित्रीताई म्हणाल्या, "घ्या, म्हणजे नवऱ्याची आंघोळसुद्धा झाली आणि बायको अजून बेडवर पसरली आहे. काय जमाना आला आहे रे देवा." "अरे विजय, मी ओरडते, ही महाराणी अजून झोपली आहे आणि आमच्या चहाची वेळ झाली आहे. तिला माहिती आहे की मला दररोज सकाळी लवकर चहा लागतो, मग ती आज का नाही उठली?" विजय काही बोलण्यापूर्वीच सीमा म्हणाली, "विजय, मला बरं वाटत नाही आहे. मला चक्कर येते म्हणूनच मी उठू शकले नाही." "तू खोटे का बोलत आहेस? तुला पाहून तर असे अजिबात वाटत नाही की तू आजारी आहेस. सरळ सांग की तुझी नणंद घरी आली आहे म्हणून तुला झोपायला निमित्त हवे आहे. अगं थोडी तरी लाज बाळग." सावित्रीताई म्हणाल्या. सीमा पुढे काहीतरी बोलणारच होती तेवढ्यात विजयने तिला अडवले आणि म्हणाला, "अगं सीमा, तू उठू नकोस. तुझी तब्येत ठीक नाही ना? थांब, मी चहा करून देतो आईला." सीमाला काही हे योग्य वाटले नाही कारण ती खरंच आजारी नव्हती. पण ती काहीही न बोलता लगेच उठून स्वयंपाकघरात गेली आणि सासूला आणि नणंदेला चहा बनवून दिला. त्यानंतर विजयच्या हातात पॉलिथिनमध्ये गुंडाळलेल्या भाकरी देत म्हणाली, "हे घ्या आणि उघडून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमची आई आणि बहीण किती खरे बोलतात." विजयने ते उघडून पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला कारण त्यात 2 भाकरी होत्या. त्या दोघांचे बोलणे ऐकून सुमन त्यांच्या खोलीत आली आणि विजयच्या हातातील भाकरी पाहून आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, "अरे, ही भाकरी कुठून आली?" मग सीमा म्हणाली, "ताई, ढोंग करण्याची गरज नाही. मी ह्या भाकरी कचऱ्याच्या डब्यातून घेतल्या आहेत, ज्या तुम्ही लोकांनी काल पॉलिथिनमध्ये बांधून फेकून दिल्या होत्या. ह्या त्याच भाकरी आहेत ज्या काल मी आईंसाठी बनवल्या होत्या." आपले पितळ उघडे पडले असल्याचे पाहून सुमन रागाने म्हणाली, "वहिनी, उगाच काहीही बोलू नकोस. मला याबद्दल काहीही माहिती नाही. आईने स्वतः मला फोन करून सांगितले की तू तुझ्या माहेरी जाताना तिला रात्रीच्या जेवणासाठी शिळी भाकरी ठेवून गेली आहेस." मग सीमाने तिच्या फोनमधील रेकॉर्डिंग सर्वांसमोर चालू केले, ज्यामध्ये काही वेळापूर्वी सुमन तिच्या आईला सीमाविरुद्ध भडकवत असलेले बोलणे रेकॉर्ड झाले होते. जे ऐकून विजय त्याच्या बहिणीवर खूप रागावला. तो म्हणाला, "ताई, खरे तर मला तुझे कौतुक करावेसे वाटते कारण आजपर्यंत कोणीही आईला नियंत्रित करू शकले नाही, पण तू केलेस. पण जर तू आईला काहीतरी चांगले शिकवले असते तर मी खरोखरच तुझे कौतुक केले असते. पण आता मला तुझे तोंडही पाहावेसे वाटत नाही. तू तुझ्याच भावाच्या संसारात आग लावत आहेस आणि आई, तुला चूक काय बरोबर काय हे देखील कळत नाही का की तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे? तू सीमाला इतके दिवस चुकीचे समजत होतीस आणि त्याचा सगळा फायदा ताईने उचलला. तू बघतेस ना, कालपासून ती इथे येऊन बसली आहे. मग सीमाला माहेर नाही का? काल तू सीमाला माहेरी जाताना किती कांगावा केला. सगळे नियम कायदे सुनेसाठी, मग तुझ्या मुलीसाठी काहीच नियम नाहीत का?" सुमन लाजून मान खाली घालून उभी राहिली. विजय पुढे म्हणाला, "तुमच्या दोघींच्या सगळ्या खोट्या गोष्टी आता उघड झाल्या आहेत. आता काही बोलायचे शिल्लक आहे का तुमच्याकडे? आणि ताई, जर तुला वाटते ना की इथे आईवर खूप अन्याय होतोय तर मग घेऊन जा आईला तुझ्याबरोबर. खर्चाची चिंता करू नकोस, सगळा खर्च मी देईन." भावाचे बोलणे ऐकून सुमनने कटाक्ष टाकला आणि थोड्या उपहासाने म्हणाली, "मी आईला कशाला नेऊ माझ्या घरी? माझ्या घरी माझी सासू आहे ते कमी आहे का? आणि आईचे काय, तिला कुठे काय बोलायचे समजत नाही. आणि हो, एक सांगायचंच राहिलं, मला मगाशी माझ्या नवऱ्याचा फोन आला होता. मला आता लगेच निघावं लागेल." असे बोलून सुमन ताडकन खोलीबाहेर निघून गेली. सावित्रीताई मात्र हे सर्व पाहून बिथरून गेल्या. विजय शांतपणे पण स्पष्ट शब्दात आईकडे पाहून म्हणाला, "पाहिलं ना आई, जिच्यावर तू एवढा विश्वास ठेवला ती तुझी मुलगी जाताना काय बोलून गेली तुझ्याबद्दल? आणि ज्या सीमावर तू रोज बंधनं घातलीस तिने काल रात्री उशिरा येऊनही तुमच्यासाठी स्वयंपाक बनवला. जर तिला ताईचा लबाडपणा लक्षात आला असता तर ह्या भाकरी तिला कालच कचरापेटीतून बाहेर काढता आल्या असत्या.
पण सीमाच्या मनात तुमच्यासारखे कपटीपणा नाही. आई, मग आता तूच ठरव. तुला सुनेसोबत प्रेमाने राहायचे की आम्ही दोघे वेगळे राहायला जाऊ? हे ऐकता सावित्रीताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या थरथरत पुढे आल्या आणि म्हणाल्या, बाळांनो, मीच चुकले. सून परक्या घरातून येते म्हणून आपण तिला परकीच मानतो, पण खरे तर ती मुलीपेक्षा जास्त आपली असते. हे मला इतके दिवस का कळले नाही देव जाणे. पण आता मला माफ कर सूनबाई. हे घर तुझेच आहे ना. तुला हवे तसे कर. तुला ड्रेस घालायचा होता ना, आता हवं तर पॅन्ट शर्ट घाल, पण मला एकटीला सोडून जाऊ नकोस बाळा. असे बोलून सावित्रीताईंनी सुनेसमोर हात जोडले. सीमा थोडी ओलावलेल्या डोळ्यांनी पुढे आली आणि सावित्रीताईंचा हात हातात घेत म्हणाली, आई, आई, हात जोडून मला लाजवू नका. तुम्हाला वेळेत सर्व काही समजले तेच माझ्यासाठी पुरेसे आहे आणि हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. असे म्हणत सीमाने आपल्या सासूला मिठी मारली. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.